राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेशी चर्चा केल्याची मोठी बातमी साम टीव्हीच्या हाती लागली आहे। यावेळी त्यांनी पाकिस्तानमध्ये दहशतवाद विरोधी कठोर कारवाई करण्यास भारत तयार आहे असं अजित डोवाल यांनी सांगितले। अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या विदेश मंत्री माइक पॉम्पियो यांना पाकिस्तानमध्ये भारताने जो एअर स्ट्राईक केला याबाबतची माहिती दिली। दरम्यान अमेरिकेने भारताचं समर्थन करत आपण भारतासोबत असल्याचं म्हटलंय। या क्षणाची ही मोठी अपडेट, मोठी घडामोड आपल्या समोर येते। प्रमिल क्षेत्रे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेत। प्रमिल, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच गुरु, आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते की आपल्याला माहिती आहे की भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जे आहेत त्यांनी अमेरिकेची चर्चा केलेली आहे। रात्री फोनवरून त्यांनी चर्चा केलेली आहे। आपले अमेरिकेचे जे परराष्ट्र मंत्री आहेत माइक पॉम्पियो यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे। आपण जे दहशतवाद्यांच्या कॅम्पसवर आपण जो एअर स्ट्राईक केला होता त्याबाबत त्यांनी अमेरिकेला माहिती दिलेली आहे। आणि हे जे वक्तव्य केलं होतं अजित डोवालनी सांगितलं होतं की आम्ही दहशतवाद विरोधात कठोर कारवाई करणार आहेत आणि भारत यासाठी सज्ज आहे, आणि भारत यासाठी तयार आहे। या संदर्भात त्यांनी ही माहिती जी आहे ती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला सांगितली आणि त्याचनुसार अमेरिकेने देखील भारताच्या वक्तव्याचं समर्थन करत भारतासोबत आपण आहोत असंही यावेळेस अमेरिकेने सांगितलेलं आहे। दरम्यान मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आपण जर पाहिलं की आज संयुक्त राष्ट्रामध्ये पण एक मोठा निर्णय असा झाला की जो दहशतवादी होता, आपला जो शत्रू होता मसूद अझर, याला देखील आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा जो प्रस्ताव होता तो मांडण्यात आला होता। यावेळी जे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या तिघांकडून जो प्रस्ताव होता तो मांडण्यात आलेला आहे। याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होती की सर्वच देश जे आहेत ते भारताचं समर्थन करत आहेत आणि एकीकडे आपण जर पाहिलं तर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत। पाकिस्तान आता यापुढे पाकिस्तान जो दहशतवादी आहे मसूद अझर याच्यावर काय कारवाई करत आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेले। गुरु, धन्यवाद प्रमिल, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या क्षणाची ही मोठी अपडेट येते की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेशी बातचीत केलेली आहे।